प्रश्न क्रमांक 100 या ठिकाणी 4चा 5वा घात अधिक 4चा 5वा घात अधिक 4चा 5वा घात अधिक 4चा 5वा घात भागिले हे दिलेलं आहे. या दोघींचा गुणाकार जो आहे तो 8चा n वा घात असं दिलं आहे आणि यांची किंमत आपल्याला काढायची आहे. यात निरीक्षण केले असता आपल्या लक्षात येईल की 4चा 5वा घात 4चा 5वा घात हे 4 वेळा आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ 4 टाइम्स 4चा 5वा घात आपण याला असं लिहू शकतो, म्हणजे 4 वेळा आहे. जसं आपण x अधिक x अधिक x म्हणजे 4x येतं त्या प्रकारे या ठिकाणी आपण लिहिलं आहे. आणि तोच नियम या सगळ्या ठिकाणी लागू होतो. हे 2 वेळा आलेलं आहे सारख्या टर्म्स, म्हणून 2 गुणिले 2चा 5वा घात येईल गुणिले हे 6 1 2 3 4 5 6 वेळा आला आहे. म्हणजे 6 वेळा 6चा 5वा घात असं लिहिता येईल. आणि हा 3चा 5वा घात 3 वेळा आला आहे, म्हणजे 3चा 5वा घात आहे 3 गुणिले 3चा 5वा घात असं लिहिता येईल. आणि बरोबर 8चा n वा घात येईल. आता इथे परत दिसतंय की पाया समान असताना घातांकांची बेरीज होते. आपण हे शिकलो आहेत. a गुणिले a चा m वा घात गुणिले a चा n वा घात असेल तर a चा m अधिक n वा घात असं लिहिता येतं. मग यांची बेरीज येईल 4चा 6वा घात इथे होतोय. तसं ते 2चा 6वा घात या ठिकाणी लिहिता येईल. तसं ते 6चा 6वा घात लिहिता येईल. आणि इथे 3चा 5वा घात बरोबर 8चा n वा घात. आता या ठिकाणी सगळ्यांचा घातांक जो दिसतोय तो सारखा दिसतोय 6. म्हणजे याचा अर्थ 4/2 गुणिले 6/3 होल ब्रॅकेटचा रेस टू पॉवर घातांक 6 या ठिकाणी लिहिता येईल. हा सुद्धा आपल्याकडे लॉ आहे a⁴b⁴n म्हणजेच a⁴n अपॉन b⁴n. हा लॉ या ठिकाणी आपण अप्लाय केला आहे. नंतर 2चा भाग जातो 2 दुणे 4 3 दुणे 6. त्यानुसार इथे 4चा 6वा घात बरोबर 8चा n वा घात येईल. आता हे दोघे एक्सप्रेशन सारखे दिसत नाहीत. सारखे दिसण्याकरता बेस सारखा आणण्याकरता इथे काहीतरी ॲडजस्टमेंट करावं लागेल. तर 2ला आपण वर्ग लिहिला तर तो 4 होऊन जातो आणि हा रेस टू 6 आहेच. आणि याला जर ॲडजस्टमेंट केली 6 दुणे 12 होतात आणि 4 त्रिक सुद्धा 12 होतात. परंतु याच प्रकारची ॲडजस्टमेंट करण्याचं कारण सरळ आहे. 2चा घन हा 8 येतो, त्याशिवाय बेस सारखा होणार नाही. आणि हा पण आपल्याकडे नियम आहे a⁴m⁴n असेल तर a⁴mn त्याला आपण लिहू शकतो. त्यानुसार इथे 2चा 8 घन हा 8 होईल. 8चा 4था घात आणि 8चा n वा घात. आणि हे इम्प्लाइज करतं की n बरोबर तुम्हाला 4 मिळतो आहे. आणि n बरोबर 4 हा आपला पर्याय क्रमांक 1 जो आहे तो अचूक पर्याय आहे.